नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या चॅनलवरती तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये प्रिन्स कटचं ब्लाऊजची स्टिचिंग करून दाखवणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर इथे मी ब्लाऊज कटिंग करून घेतलेलं आहे आणि अस्तर पण जोडून घेतलेलं आहे. कारण अस्तर कसं जोडायचं हे मी मागं व्हिडिओ टाकला, त्याच्यामध्ये मी सगळं सविस्तर सांगितलेली आहे माहिती. त्याच्यामुळे मी आता डायरेक्ट फक्त स्टिचिंग दाखवणार आहे. तर हा पुढचा कटोरीचा भाग आहे आपला प्रिन्स कटोरी, त्याचा साईड पार्ट आहे हा. आणि ह्या आपलं हे सगळं अस्तर जोडून घेतलेलं आहे मी, बघू शकता. आणि ह्या बाह्या आहेत आपल्या, तर बाहीला पण अस्तर जोडून घेतलेलं आहे दोन्ही पण. तर फक्त स्टिचिंग बाकी आहे आपली, फक्त स्टिचिंगचा व्हिडिओ आहे हा. तर स्टिचिंग कशी परफेक्ट करायची प्रिन्स कटोरीची ते दाखवणार आहे. हा पाठीचा भाग आहे, याला पण मी अस्तर जोडून घेतलेला आहे. तर हा आहे कटोरीचा साईड पार्ट. तर दोन्ही साईड पार्ट दाखवते मी. फ्रंट साईड पार्ट आहेत हे कटोरीचे. तर कटोरी जोडताना एक बाजूला गळाचा आकार आहे आणि एका बाजूला मुंड्याचा आकार आहे. तर मुंड्याच्या बाजूला आपल्याला कटोरी जोडायची आहे. अशा व्यवस्थित कटोरी लावून बघायची, नंतरच जोडायला घ्यायची, नाही तर उलटं पालटं होऊ शकतं. तर आता मी कटोरीला टक्स मारून घेत आहे. तर मग 4 इंचावरती उभा टक्स आहे. तर आता शिलाई करून घेऊया आपण. कारण 4 इंचापर्यंत आपल्याला टीप मारून घ्यायची आणि तिथून पुढं वरती कटोरी पुन्हा मुंड्यापर्यंत आपल्याला जसा आकार आहे तसं जोडून घ्यायची. डबल टीप मारून घेतली आणि वरतून दाब टीप पण मारून घेतली. गळ्याला लगेच पायपिंग करून घ्यायची. 1.5 इंच रुंदीची पट्टी काढलेली आहे आणि लांबी जेवढी आपल्या गळ्याची लांबी आहे तेवढी पट्टी घ्यायची आणि एका साईडने फोल्ड करून घेते मी. आता टीप मारून घ्यायची. आता ज्या बाजूने आपण टीप मारलेली नाही त्या बाजूने आपल्याला पट्टी जोडून घ्यायची. अशी व्यवस्थित अर्धा इंचाचं अंतर सोडायचं आणि पट्टी जोडून घ्यायची. आणि त्याच्यानंतर लगेच आपल्याला पायपिंग करून घ्यायची. एक्स्ट्राची पट्टी आहे ती मी तर कट करून घेते. आता पायपिंग करण्या अगोदर कात्रीने थोडे थोडे कट मारायचे, म्हणजे गळा आपला जसा आकार आहे तसा व्यवस्थित येतो, ताणत नाही. त्याच्यामुळे थोडे थोडे कात्रीने कट मारावे लागतात. फक्त शिलाईवर जाणार नाही याची काळजी घ्यायची. आणि मी आता इथे पायपिंग पण करून घेतलेली आहे, बघू शकता. तर इथे मी फक्त पुढच्या गळ्यालाच पायपिंग करणार आहे. मागच्या गळ्याला अस्तरमध्येच गळा जॉईन करून घेतलेला आहे. आता दुसऱ्या साईडला पण त्याच पद्धतीने आपल्याला गळपट्टी जोडून घ्यायची आणि पायपिंग करून घ्यायची. खूप सोपी पद्धत आहे. आणि प्रिन्स कटोरीचा ब्लाऊज त्यांना शिवायला पण एकदम सोपा आहे आणि कटिंग पण खूप सोपी आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि कटोरी ब्लाऊजचे कटिंगचे व्हिडिओ मी टाकलेले आहेत, पण प्रिन्स कटोरीचे कटिंगचे व्हिडिओ टाकलेला नाही. ज्यांना कुणाला पाहायचा असेल तर कमेंट करून नक्की सांगा. तर इथे दोन्ही साईडच्या पुढच्या गळ्याला मी इथं पायपिंग करून घेतलेली आहे, एकदम बारीक आलेली आहे, तुम्ही बघू शकता. तर काच बटन पट्ट्या पण लगेच जोडून घेऊया. तर आता मी एका साईडला ही मी हुक लावणार आहे. तर हुक पट्टी जोडलेली आहे ही. तर हुक लावण्यासाठी आतल्या साईडला पट्टी दुमडली गेली पाहिजे. तर मी आतमध्ये पट्टी जोडून घेतलेली आहे ही, तिथं बघू शकता. इथे आपण हुक लावणार आहोत. तर एक भाग आपला तयार झालेला आहे, इथे बघू शकता. ह्या साईडला आपण हुक लावणार आहे आतल्या साईडने. आता लूप्स पट्टी पण लगेच बनवून घेऊया. मी ब्लाऊजला हुक लावणार आहे, त्यासाठी लूप्स पट्टी बनवण्यासाठी अस्तरच्या साईडने आधी जोडून घ्यायची, नंतर वरच्या साईडला दुमडून टिप मारून घ्यायची. तर इथे काच बटन पट्टी पण जोडून झालेली आहे. तर आता मी जे लूप्स बनवणार आहे ते हातानेच बनवणार आहे. तुम्ही जर मशीनवर बनवत असाल तर मशीनवर पण बनवू शकता. तर इथं आधी मी खुणा करून घेते. टेपनी बरोबर अशा खुणा करून घ्यायच्या. 8 इंचाची पट्टी आहे, तर 2-2 इंच अंतर सोडून आपल्याला हुक लावण्यासाठी खुणा करून घेतल्यात. मी हाताने लावणार आहे, त्याच्यामुळे दाखवलं नाही लगेच. आता कमरेच्या साईडनी फ्रंट साईडला 2 इंचाची पट्टी मी जोडून घेतली. फिनिशिंग खूप छान येते अशी बारीक पट्टी जोडल्यानंतर. आपल्या साईडला दुमडून घ्यायची आणि एक वरतून टीप मारून घ्यायची. ही कंबरपट्टी आहे पुढच्या साईडला आणि मागच्या साईडला अस्तरमध्ये जॉईंट झालेली आहे. तर दुसऱ्या भागाची पण कंबरपट्टी मी जोडून घेत आहे, बघू शकता.
फ्रंट साईडच्या कंबरपट्ट्या आहेत ह्या 2-2 इंचाच्या काढलेल्या आहेत मी, 2 इंच रुंदी आणि लांबी आपली कंबर जेवढी आहे तेवढी. तर दुसरी पण कंबरपट्टी इथे मी जोडून घेतलेली आहे, बघू शकता. अगदी स्टेप बाय स्टेप संपूर्ण शिलाई दाखवत आहे प्रिन्स कट ब्लाऊजची. तर इथे कंबरपट्ट्या पण आपल्या जोडून झालेल्या आहेत पुढच्या साईडच्या, इथे पाहू शकता. ही काच बटनपट्टी आहे दोन्ही साईडच्या. एका साईडला काजा लावायच्या आणि एका साईडला बटन बसवायचे. एका साईडला हुक लावू शकता आणि लूप्स बनवू शकता, तुम्हाला जसं आवडेल तसं. आता आपल्याला शोल्डर जॉईन करून घ्यायचं आहे. असं बरोबर एकावर एक ठेवून घ्यायचे दोन्ही भाग, पाठीमागचा आणि पुढचा भाग, आणि शोल्डर जॉईन करून घ्यायचं अर्धा इंच अंतर सोडून. एका साईडला जोडून झालेलं आहे, दुसरी साईड पण त्याच पद्धतीने जोडून घ्यायची अस्तरची. गळ्याच्या साईडला थोडंसं पाव इंच अंतर जास्त शिलाई मार्जिनमध्ये ठेवायचं, म्हणजे गळा उतरत नाही. आता शोल्डर आपलं जोडून झालेलं आहे. आता बाही जोडताना आपल्याला थोडीशी काळजी घ्यायची आहे. तर बाही अशी बरोबर लावून बघायची आणि बाहीचा पुढचा भाग जो असतो तो खोलगट असतो, तो बरोबर पुढच्या आपल्या मुंड्याला ॲडजस्ट करून घ्यायचा आहे. बाही उलटी पालटी नाही झाली पाहिजे, असं लावून बघायचं अगोदर. पुढचा भाग पुढच्या भागालाच आला पाहिजे आणि मागचा भाग मागच्याच भागाला आला पाहिजे. तर अगोदर आहे ना बरोबर मध्यभागी सेंटर पॉईंट काढून घ्यायचा आणि नंतरच बाही जोडायची. बरोबर शोल्डरवर ठेवायची, ती खून केलेली आहे. बाहीची जी खून केलेली आहे मध्यभागी, ती शोल्डरवर बरोबर जिथं टिप मारली आपण शोल्डरची तिथंच बरोबर ठेवायची आणि अशी बरोबर आधी बाही जोडून घ्यायची दोन्ही साईडने, म्हणजे बाही आपली कमी जास्त होत नाही. जो मुंड्यावरचा जो बाहीचा भाग असतो तो मागे पुढे सरकत नाही, बरोबर अगदी परफेक्ट बसतो. त्याच्यामुळे बाही तशी जोडून घ्यायची. आता पुन्हा डबल टिप मारून घ्यायची. प्रत्येक पार्टला डबल टिपात मारायच्या असतात, सिंगल टिप नाही मारायची, नाहीतर ब्लाऊज उसवले तर पुन्हा टिपा मारणं शक्य होत नाही. त्याच्यामुळे डबल टिपी मारलीच पाहिजे. तर आता आपण दुसरी बाही लगेच जोडून घेऊया. त्याच पद्धतीने सेंटर पॉईंट काढला आणि बरोबर शोल्डरवर ठेवून घेतला तो खून केलेला भाग आणि बाही जोडून घेतली. आता पुन्हा डबल टिप मारून घेते मी. पहिली जशी जोडली तशीच त्या पद्धतीने दुसरी बाही पण इथे मी जोडून घेतलेली आहे लगेच, इथे बघू शकता. सोप्या पद्धतीने दाखवलेला आहे. व्हिडिओ कसा वाटला ते पण मला कमेंट करून सांगा आणि आवडलं तर एक लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर आता फिटिंग कशी करायची ते बघूया. आपल्या बाहीचा दंडगेर किती आहे, म्हणजे दंडाची गोलाई किती आहे ती बरोबर मोजून घ्यायची आणि तिथं खून करायची. तर हा ब्लाऊज आहे 38 छातीच्या मापाचा. तर आपण जिथं पहिलं हुक लावतो तिथून टेप पकडायच्या बरोबर आणि 38चा चौथा भाग 9.5 इंच येतो, तिथं आपल्याला खून करायची. खाली कंबर आहे 36 इंच, तर इथं 9 वर एक खून केली मी, ते बघू शकता. चौथा भाग काढलेला आहे 9×36 आणि बरोबर त्या लाईनी आपल्याला जोडून घ्यायच्या. दंडघेर, छातीचं माप आणि कंबरचं माप हे सगळे तिन्ही पॉईंट जोडून घ्यायचे आणि लाईन आखून घ्यायची आणि त्याच्यावर बरोबर आपल्याला सरळ टिप मारून घ्यायची. अगदी व्यवस्थित फिटिंग येते, अजिबात फुगा झोळ वगैरे काहीच पडत नाही. तर हा ब्लाऊज पीस पण कमी होता आणि अस्तर पण खूप कमी होतं. तर मी शिलाई मार्जिनसाठी 1 इंचच कपडा इथं ठेवलेला होता. तर आता जे साईडला एक्स्ट्राचं आहे ते कट करून घेतलं. आता दुसऱ्या साईडला पण मी त्याच पद्धतीने खुणा करून घेतल्या. दंडघेर, छातीचे माप आणि कमरेचं माप. कमरेचा चौथा, छातीचा चौथा आणि दंडघेराची गोलाई, ह्या पॉईंट मी बरोबर खुणा करून घेतल्या आणि लाईन सरळ लाईन आखून घेतली. इथे बघू शकता खडूने आणि त्याच्यावरतीच आपल्याला टिप मारायची आहे. आणि साईडला मग नंतर तुम्ही 3-4 तुम्हाला जेवढ्या हवेत तेवढ्या तुम्ही टिपा मारू शकता. तुम्ही किती शिलाई मार्जिन ठेवलेलं आहे त्या हिशोबाने तुम्ही साईडला बाहेरच्या साईडने टिपा मारू शकता. तर इथे आपली फिटिंग पण कंप्लीट झाली आणि ब्लाऊज पण रेडी झालेला आहे. आता पूर्ण स्टिचिंग करून खूप सुंदर असा ब्लाऊज आपल्या इथे तयार झालेला आहे. गळा पण किती अगदी गोल गरगरीत आलेला आहे, पाहू शकता. आणि पपसुद्धा एकदम छान आलेला आहे. अजिबात म्हणजे छातीमध्ये असा आवळला जात नाही, काहीच नाही, एकदम परफेक्ट बसतो. आणि पाठीमागचा पण भाग बघा तुम्ही, गळा किती सुंदर आलेला आहे. म्हणजे पूर्ण इथे ब्लाऊज शिवून झालेला आहे आपला.